हे जग आजची पिढी ग्राह्य धरत आहे आपल्याला. यांना वाटतंय बोंबलत फिरतात ही, यांना काय जमणार आहे. मोबाईलवर तोंड घालणारी ही, यांना काय जमणार आहे. आम्ही कष्ट केली, हे आयुष्य सुखाने जगतात, यांना काय जमणार आहे. मराठी, मिडल क्लास, शेतकरी, यांना काय जमणार आहे. खरं सांगू, जेव्हा अख्खं जग आपली हारायची वाट बघतं ना, तेव्हा जिंकून दाखवावं त्याला यश म्हणायचं. खरं तर तेच यश आहे. कारण जिंकण्यात तेव्हाच मजा जेव्हा लोक हारायची वाट बघतात. नाही तर जिंकण्यात मजा नाही रे. कॉम्पिटिटर नसेल तर काय तुम्ही कसे लढणार आहेत. पाहिजे लोकांनी नावं ठेवलं पाहिजे, संकट आली पाहिजे, दुःख पदरात पडली पाहिजे, त्याच्यावर जगण्याची मजा नाही. सगळं सुख असेल तर जगता कसं येईल. बरं का माय, लय उर बरडू नका, देवानं माझं लय वाटोळ केलं. सगळ्याचं तसंच आहे, कोणाचंच वेगळं नाहीये. तुम्हाला वाटतं देवानं माझंच लय वाटोळ केलं. अगं सीतेला अग्नी परीक्षा द्यावी लागली. दशरथ रामाचा बाप आहे, पुत्रवियोगाने मेला. अरे जिचा बाहू आहे कृष्ण, तिला सुद्धा त्या युधिष्ठिराने कुठल्याही प्रकारचा आधार नाही देऊ शकला. 5 पांडवाची बायको ती, जिचा भाऊ कृष्ण आहे, तिचा सुद्धा वस्त्रहरणाचा प्रयत्न झालाच की रे. अहो ज्याचा बाप अर्जुन आहे, ज्याचा मामा कृष्ण आहे, तो अभिमन्यू स्व चक्रव्यूहात गुंतलाच की रे. ज्ञानाची कमतरता कळतंय. देवाच्या बाबतीत आहे, आपण माणसं आहे रे साधी. काळजी करत जाऊ नका ग. संतांच्या बायकांचे आदर्श घ्या जरा. काय संतांच्या बायका होत्या ग, ज्यांचा अभंग आहे तुकोबर आहे. गरीब नाही बरं, एकही संत गरीब नाहीत. गरीब आहेत म्हणून त्यांनी भजनं केली नाहीत. श्रीमंतीत असून भजनं केली आहेत, कारण त्यांना कळलं खरी श्रीमंती परमार्थ आहे. बाकी सगळं अक्षयधन टिकणार नाहीये. ताकद लक्षात घ्या. शास्त्र सांगतं विपदो विपदो नेव संपदो न च संपदा विपदा विस्मन्नम विष्णू संपन्न नारायण स्मृती. विपदो विपदो नेव संपदो न च संपदा विपदा विस्मन्नम विष्णू संपन्न नारायण स्मृती. विपत्ती म्हणजे विपत्ती नाही, संपत्ती म्हणजे संपत्ती नाही. भगवंताला विसरणं ही खरी विपत्ती, भगवंताला मनात साठवणं ही खरी संपत्ती. ज्याला जपता आली तो श्रीमंत. परमार्थ हे महाधन. सामर्थ्याने लक्षात घ्या. ज्यांचा अभंग आहे ते जगद्गुरु तुकोबर आहे. 65 लाखाची सावकारकी होती तुकोबरायांची. किती? 65 lakhs. आत्ताचे नाही, 450 वर्षापूर्वी. आत्ताचं 10 लाख म्हणजे तेव्हाचा रुपया अशा हिशोबाने 65 लाख. थिंक अबाउट इट. बरं का. 25 बैलगाड्या कर्जपत्रांनी भरल्या होत्या. किती? 25. जेव्हा इंद्रायणीमध्ये कर्जपत्र बुडवायची ठरली, कारण 22 वर्ष तुकोबरायांनी फक्त संसार केला. 22व्या वर्षी कळलं परमार्थात गेल्याशिवाय मजा नाही. सावध झालो हरीच्या आलो. देह जायच्या आधी परमार्थ करावा. तिथून पुढे 20 वर्षाचा परमार्थ. 42व्या वर्षी वैकुंठवास, स्वदेह वैकुंठवास. ताकद काय बघा ना परमार्थ. काय शक्ती आहे, विचार करा ना. काय साधा विचार करा, लय लांब जाऊ नका. 22-23 वर्षाची पोरगी मी. काय एका पायावर उभा राहून तपश्चर्या केली काय वनात जाऊन. तुमच्या आमच्यासारखीच आहे की रे. तुमच्या लेकीसारखी लेक आहे. काय वेगळं आहे का? 3 कान 2 नाक असं काही आहे का? नाहीच आहे की. लय उपास तापास तबी तिकडे जाऊ नका माझ्या. खाते मी, लागत नाही माझ्या अंगाला, खाते मी. हा ना, मला माणसं तोंडावर म्हणतात तुम्ही टीव्हीतले चांगले दिसता, समोर लय किरकोळ आहे. ती टीव्ही आहे बऱ्यापैकी, तिथं खोटच असतं. माणसाला बघितल्याशिवाय भेटल्याशिवाय जज करत जाऊ नका. कुठल्याच नाही. चांगलंही समजू नका आणि वाईटही समजू नका. या विषयाकडे काही नाही ग. मायबाप लेक आहे म्हणून सांगतं. काय केलं रे. माझ्या बापाची, माझ्या आज्याची, माझ्या पंजाची पुण्याई आहे. तपश्चर्या त्यांनी केली, फळं आमच्या पदरात पडली. त्यांनी तपश्चर्याचं सामर्थ्य आमच्या हातात एवढं दिलं. दारात तुळस आहे, घरात विठ्ठल आहे, मुखात नाम आहे, हातात ज्ञानेश्वरी आहे, हरिपाठाचं चिंतन आहे, गाथ्याचं वाचन आहे. फक्त विठ्ठलाच्या चरणावर मस्तक ठेवलंय. आज अख्खं जग आमच्या चरणावर मस्तक ठेवतंय का, तर आम्ही विठ्ठलाच्या चरणावर मस्तक ठेवलं. आणि कुठल्या बेसिसवर भगवंताचं अस्तित्व नाकारता रे. अर्जुनाला श्रीकृष्ण सांगतात, दिसत नसलो म्हणून काय झालं. अहम वैश्वानरो भूत्वा प्राणिनाम देहमाश्रित प्राणापान समायुक्त पच्चमेन्यम चतुर्विधम. अरे वेड्या, चालवणारा, बोलवणारा, दाखवणारा, जगवणारा हे सगळं सोड. अन्न पचवणारा सुद्धा मी आहे. पंचमहाभूत ही मीच आहे. जठरामध्ये अग्नी म्हणून वास करतो तोही मीच आहे. पचनक्रिया कोण करतो? अग्नी करते की नाही. जठरामध्ये अग्नी वास करते आणि ती अग्नी आपली पचनक्रिया करते. म्हणून जुन्या बायका पहिला घास अग्नीला द्यायच्या आणि मग स्वयंपाक चालू करायच्या. बरोबर आहे. छोटीशी भाकरी करायच्या. ती छोटीशी भाकरी आपली चुलीत किंवा त्यातला एखादा तुकडा तोडून चुलीला नाही अग्नीला देत होत्या. चुलीत टाकायच्या. गॅसवाल्या तुम्ही बी टाकीत जा.
बलं होईल, दुसरं काही नाही महाराज बरं का. म्हणून तर माझ्या आईनं 4 भाकरी केल्या तरी 40 माणसं आनंदाने जेवून जायची, कारण जगाचा मालक तिच्यावर कृपा ठेवायचा. आणि आयुष्यातली तुम्हाला जर सगळ्यात मोठा मॅनेजर पाहायचा असेल ना, द वुमन इज अन आयडियल मॅनेजर. द वुमन इज अन आयडियल मॅनेजर. सगळ्यात आदर्श मॅनेजर स्त्री आहे. मोठातला मोठा उद्योजक सांगेल जे व्यवस्थापन मला जमणार नाही ते व्यवस्थापन घरातली गृहिणी करते म्हणून तिचा संसार स्वर्ग होतो, इतकी ताकद तिच्या व्यवस्थापनामध्ये. खूप ताकद आहे माय तुमच्यात. कौतुक आहे मला माझ्या आईचं. माझी माय आहे म्हणून मी इथं उभा आहे. आजही माझी माय साबण संपल्यावर फेकत नाही. जुन्या साबणाची चिपळी नव्या साबणाला लावती का, तर तेवढ्यात एक आंघोळ होईल. बट मॅनेजमेंट काय शार्प माइंडेड आहे माझी माय. आजही माझी म्हातारी आजी लुगडं फाटलं तर फेकीत नाही, गोधडी शिवती, पण माच करत नाही. खूप दिलं जगाच्या मालकाने, खूप दिलं. मान्य न करणारे आम्ही कोण? खूप दिलं जगाच्या मालकाने, पण त्याचा नाश, त्याचा उत्मात बायका कधीच करत नाही. कौतुक आहे मला. मी माझ्या आईला माझ्या आजीला 7 स्टार हॉटेलला नेलं. 5,000 रुपयाचं आईस्क्रीम खाऊ घातलं साताऱ्याच्या बाया. किती बोलत जा ग. तुम्ही का ग असं करताय? तुम्हाला असं वाटतं का तुम्ही मला फसवताय? तुमचं कसं झालंय, एक पोरगा एसटीत चढला, खाली उतरला, मोठ्या मोठ्याने हसायला लागला. शेजारच्याने सहज विचारलं, एवढा का हसतो? ती म्हणला, कंडक्टरला फसवला. तर म्हणला, कस काय? मग म्हणला, तिकीट काढलं गेलंच नाही. कळलं त्यालाच कळलं. नाही तुम्ही सांगा, कंडक्टरच्या बापाचं काय गेलं? आणि ज्याचं गेलं तो हसता. आता याच्यासारखा शहाणा कुठे सापडावा? अगदी तसं आहे रे. माझं ठरलंय ती ठरलंय, तोटा तुमचा आहे रे. तुम्ही बोलत जा. मी नामस्मरणाने कमवते आणि अशी कमवते. तुम्ही कमीत कमी नामचिंतनाने तरी कमवा, ते याच्यापेक्षा खूप मोठं आहे. विनंती आहे, बोलत जा. माय 5,000 रुपयाचं आईस्क्रीम खाऊ घातलं. म्हाताऱ्या चमचे घरी घेऊन आल्या. म्हटलं, अगं तुमची नाही माझी तरी ठेवा. आई म्हणली, ह्याच्यापेक्षा घरची बासुंदी बरी. ती फ्रीज मध्ये 2 दिवस ठेवली असते, जी आईस्क्रीम झाली असती. मूर्खासारखे पैसे घालवलेस. आणि कशाला पैसे दिले? फक्त बघायला, चवना धाव त्याला. मॅनेजमेंट. चुकीच्या ठिकाणी कधीच व्यवहार करणार. बार्गेनिंग. बायकासारखं बार्गेनिंग कोणाला जमत? ती 500ची गोष्ट 100ला आणती. तुम्ही 500ला 600 देऊन याचा इज्जती खातर. ते म्हणतात 600 घे, पण बोलू नको बाबा. ती लाजत नाही. ती म्हणते, हे 400 माझ्या कुठेतरी दुसऱ्या लेकराच्या शिक्षणाला कामी येतील, माझ्या नवऱ्याच्या नोकरीमध्ये थोडीशी भर पडेल, माझ्या घरामध्ये एखादी वस्तू येईल जी कामाची असेल. तुम्ही मला सांगा, पांडुरंग याच्यापेक्षा काय वेगळा असतो? देवही तेच करतो. पोटी भारव आहे त्याचं सर्वस्व हीच आहे. मायाही तीच करते. म्हणून तर विनंती आहे, देवा माझ्यासाठी तू कोण असशील ना? तर जनाई सांगतात, ये ग विठाबाई, ये ग विठाबाई, ये ग विठाबाई, एक विठाबाई, एक विठाबाई, माझे पंढरीचे आई, माझे पंढरीचे आई, माझे पंढरीचे आई, पंढरीचे आई. गाताना विको द्यायचा, मोकळा आवाज द्यायचा. भीमानी चंद्रभागा, भीमानी चंद्रभागा, भीमानी चंद्रभागा, तुझ्या चरणीची गंगा. भीमानी चंद्रभागा, भीमानी चंद्रभागा, भीमानी चंद्रभागा, तुझ्या चरणीची गंगा. भीमानी चंद्रभागा, तुझ्या चरणीची गंगा. एक एक विठाबाई, माझे पंढरीचे आई. पण कसं आहे ना, ज्यांचं पाय कीर्तनाकडे वळत नाही, ज्याला कीर्तनात धीर निघत नाही, त्यांना परमार्थ सांगण्यात मजा नाही. आजकाल लोकांना भुशारकी वाटतं, देव आवडत नाही. एखादी मुलगी फार स्टँडर्ड पद्धतीने सांगते, आय डोंट बिलीव्ह इन गॉड. ओके, नो इशू. तुला देव आवडत नाही याच्यात काहीच वावगं नाही, तू देवाला मानत नाही याच्यात काहीच वावगं नाही. पण अगं माझे माय, ज्या दिवशी देव तुला मानणार नाही, तुझं अस्तित्व राहणार नाही, तू झोपलेली असेल, अख्खं घर रडत असेल, व्यासपीठावर सांगते देव मानतोय म्हणून चाललंय ग. कसं आजच्या पिढीला समजून सांगावं की एकदा ज्ञानेश्वरी वाच, तुला सामर्थ्य जग जिंकायचं येईल.
कसं सांगावं? जे विज्ञान तू आज शिकतेय, जे तुम्हाला आज कळतंय 160-170 वर्षापूर्वी की पृथ्वी सूर्याभोवती फिरते, सूर्य पृथ्वीभोवती फिरत नाही. आम्हाला वाटतं की सूर्याची हालचाल आहे, पण अर्थात हालचाल कोणाची आहे? पृथ्वीची आहे. हे ज्ञानेश्वरीमध्ये माऊली सांगतात 750 वर्षापूर्वी. मोठकी देहाकृती उमटे निज ज्ञानाची पहाट फुटे, सूर्या पुढे प्रगटे प्रकाश जैसा. ताकद लक्षात घ्या ना. हे त्या काळात कोणी शिकवणारा होता का? कोणी सांगणारं होतं का? मग वयाच्या 16 वर्षी माऊलींना हे सुचलं कुठून? आणि एवढी सामर्थ्यवान ज्ञानेश्वरी झाली कशी? धर्मग्रंथ आहे तो आपला. ज्ञानेश्वरी हा ग्रंथ नाही आहे. ज्ञानेश्वरी ही जीवन संपत्ती आहे, जी तुम्हाला आम्हाला मिळाली आहे. सामर्थ्याने जपा. तुम्हाला ज्ञानेश्वरी नाही कळली तरी चालेल. आजची पिढी ज्ञानेश्वरीला तुम्ही कळलात, तुमच्या जीवनाचं कल्याण आहे. माझ्या ज्ञानोबारांना तुम्ही कळू द्या की हे माझं लेकरू आहे. खूप ताकद, खूप पॉझिटिव्ह वाईब्स आहेत रे त्याच्यात, सकारात्मक भावना आहे. प्रत्येक गोष्टीला सायन्स आहे. कपाळाला गंध का लावावा? इथे चेतना शक्ती असते. इथे काय असते? चेतना शक्ती. या बोटाने इथे गंध लावला तर बऱ्यापैकी तुमच्या डोक्यामध्ये वाईट विचार येत नाही, निगेटिव्ह वाईब्स येत नाहीत. म्हणून सनातन धर्मामध्ये गंध लावतात. तुळशीची माळ का घालावी? तुळशीची माळ ऑक्सिजन देणारी वनस्पती आहे, जी आपल्या अंगावर असेल तर आपल्या अंगावर तिचं पाणी पडलं तर आपल्या अंगावर संसर्गजन्य रोग बऱ्यापैकी होत नाही. आणि तुळस ही ऑक्सिजन देणारी असल्यामुळे जीवनाचा अटॅक, श्वास कमी होणं, आजकालचे जे रोग आहेत, आजकाल बघा बऱ्याच लोकांना एकट्यात दम निघत नाही. 4 माणसं असल्याशिवाय जीव राहत नाही, घाबरतो. बिकॉज ते न्यूनगंड निर्माण झालाय की माझं होणार कसं आहे. हा विश्वास रामनाम देतं की तुझं काही कमी नाही होणार आहे, तुझं सगळं देव राखतोय. म्हणून गळ्यात तुळशीची माळ आहे. जो माळ घालतो तो मरत नाही. म्हणजे तसं नाही, मरत म्हणजे मरत नाही, म्हणजे मरत नाही असं मरत नाही, मरत नाही म्हणजे मरत नाही. तुम्हाला कळलं नाही? सोपं आहे महाराज बरं का. मरत नाही म्हणजे मरत नाही असं मरत नाही, मरत नाही म्हणजे मरत नाही, म्हणजे मरत. ते म्हणतात हितनं दगड घालीन नीट सांग महाराज बरं का. मरत नाही म्हणजे मरत नाही असं नाही. काही गोष्टी नियमाने फिक्स आहेत. लल्लाटी जे लिहिले न पुसेगा काही केले. 5व्याच दिवशी सटवी माथ्यावर मृत्यू लिहिते. म्हणून जुन्या बायका 12 दिवस तरी लेकराचं तोंड जगाला दाखवत नव्हत्या. येड्या नव्हत्या त्या. तुम्ही लय शहाणे. तुम्ही लेकरू जन्माल्यावर 3ऱ्या सेकंदाला फेसबुकला पोस्ट टाकता, बेबी इज कम, ओके, लाईक, सबस्क्राईब अँड शेअर. वापर करू नये, दाखवू नये असं नाहीये. काही गोष्टी लपवाव्यात किंवा काही कालांतरापर्यंत लपवाव्या. पोस्ट टाकायची ना, एक काय 1000 टाका, 1000 लाख कोट्यावधी पोस्ट टाका. ज्या पोस्टमध्ये आपले सण समारंभ, आपली संस्कृती, आपली पिढी, आपली परंपरा, आपल्या रूढी, आपल्या जगाच्या मालकाचं कौतुक आहे, त्या लोकांच्या डोळ्यात खुपेपर्यंत टाका. त्यांनाही कळलं पाहिजे काय सामर्थ्य आहे आपल्या मातीमध्ये. टाका रे. स्वाभिमान वाईट नाहीये. आपल्या मातीचा, आपल्या जातीचा, आपल्या धर्माचा, आपल्या परंपरेचा, आपल्या संस्कृतीचा, आपल्या ज्ञानाचा स्वाभिमान असलाच पाहिजे. विनंती आहे बरं का. नाहीतर इतकं घाण जीवन होईल. क्वार्टरीसाठी आणि कुंबडीसाठी साहेब साहेब असं नाही करायचं. स्वाभिमान. कार्यकर्ता व्हायचा ना आपल्या बळावर, आपल्या जीवावर. 4 माणसांनी आपलं नाव घेऊन कामं झाली पाहिजे. कळतंय? चालायला लागलो 10 जण पुढं 10 जण मागं, बसलो 10 जण पुढं 10 जण मागं, मेलो, ज्यांना ऐकलं त्याच्या डोळ्यात खळकन पाणी आलं पाहिजे. इतकं सामर्थ्याने गोड जीवन जगलं पाहिजे. आणि आजची पिढी जरा कमवा. आम्हाला फक्त गोरी दिसली, गालात असली, माझीच आहे, तुझ्या बापाची पेंड आहे. अरे खूप आहे आयुष्यात अजून. एवढंच नाहीये, एवढंच करतो की काय? अरे पैसा कमाव, पोरी मागं लागतील येड्या. बहीण आहे म्हणून सांगते. पैसे कमवा, किसे भरा बाबा. जगात लय अवघड आहे. सब पैसे के भाई, दिल का साथी कोई नहीं. कोरोनात कळलं असेल. कोरोनात तर पैसा बी कामी नाही आला म्हणा. कोरोनात करोडपती नवरा पण पॉझिटिव्ह निघाला. सख्खी बायको कुत्र्यासारखी भाकर टाकायची. मग नवरा मोठ्या एकाच कुटीला होता. मला तर लय मजा आली. लय माच करायची लोक पैशाचा. कोरोनात सगळा जिरला. फक्त वाईट याचं वाटलं महाराज लोकांची बी बरीच जिरली. आम्हाला पण भलता ॲटिट्यूड होता. आम्हालाही वाटायचं शिवडीला पाठीलाय मी. 10 माणसं पुढं 10 माणसं मागं तारका भेटत नाही आपल्या.
करोनात कळलं कुत्र खात नाही. अगं वेडे, कीर्तन चालू आहे तोपर्यंत मजा आहे. हे कीर्तन संपल्यावर म्हणतात ताई मी तुमचा लय मोठा फॅन आहे. कोरोनात मिळालता कुठे? अरे जवळ येत नव्हती रे. आता सेल्फ्या मागू मागू बेजार आहे तुम्ही. तुम्ही चांगले आहे तर जग चांगलं आहे दादा. परिस्थिती चांगली आहे तर जग चांगलं आहे. परिस्थिती बदलली की जग बदलायला वेळ लागत. हे कोरोनाने शिकवून दिलं. पण काही म्हणा, मला तर वाटतं 2-3 वर्षात ना एकदा कोरोना आलाच पाहिजे. लोक जागेवर येतात रे. कोरोनात काय चांगलं झालं काय वाईट झालं मला माहित नाही, पण एक गोष्ट लईच चांगली झाली. नकट्या सुद्धा पुरी खपल्या. चांगल्या तर गेल्याच, पण चिचक्या इतकं नाक. ती बी फुलाच्या गाडीत हसत हसत गेली. याला सकाळी कळलं हिला नाकच नाही. रात्री मास्क मुळे कळलंच नाही. लय मजा आली. मी आयुष्यात ते दिवस विसरणार नाही. हा ना, म्हणजे आता बघा ना आयुष्याची लाईफस्टाईल कशी असते. रोज माणूस चांगला ड्रेस, कीर्तनकार भजनी मंडळ मस्त स्टायलिश नाही का. रोज एक जॅकेट, रोज एक शर्ट, रोज लॉन्ड्रीचे कपडे, मस्त लोकात जायचं, मस्त फिरायचं, एंट्र्या. 2 वर्ष जॅकेट याला धक्का सुद्धा लागला नाही. त्या कपाटातल्या कपड्याला सुद्धा वाटलं असं मिली काय की. पण 2 वर्ष कुठे सुतक असतोय. आता टाळकरी तुम्हाला एवढे टाईट दिसतात ना, धोतर निरू. माझी त्यांची ओळख नाही, पण विश्वासानं सांगते 2 वर्ष फक्त बनेल आणि टावेल ह्याच्यावरच गोंधळ चालू होता. धोतर आणि पायजामा घालायची वेळच नाही आली. अरे फक्त एवढं कळलं, कोरोना इज द ट्रेलर. पिक्चर अभी बाकी आहे. यायच्या आधी सांभाळा सावरा. एवढं तरी कळलं असेल, जगात परिस्थिती बदलली की कोणीच आपलं नाही. देव माझा मी देवाचा, हीच माझी. ज्याने त्याच्यावर विश्वास ठेवला तो मेला नाही. करोनाचा विषाणू दिसला का? दिसला नाही. दिसला. न दिसणारा विषाणू मारतो याचा विश्वास आहे. मग न दिसणारा पांडुरंग तारतो याचा विश्वास ठेवून बघा. देव तारल्याशिवाय राहतो. देव दिसत नसतो, देव अनुभवायचा असतो. फील इट. अनुभवा, समजून घ्या की कोण आहे तो. या विषयाकडे स्वतःवर विश्वास. मग मास्तरने पोरावर विश्वास ठेवला नाही. तुम्ही जाग्यावर आले का? अरे तो वकील नाही का, अगदी फिरायचं पण जाग्यावर यायचं महाराज. बरं का, इष्टी चहा पाण्याला थांबते, गाव येऊस तर सोडायची. ताकद लक्षात घ्या महाराज बरं का. मग त्या पोरावर गुरुजीने विश्वास ठेवला. पोरगा म्हणला तल की कती बी ललल. सर म्हणले तू ललल पण पुलत्याला कलल का? तू काय लढायला कशी लढशील रे, पण पुढच्याला कळलं पाहिजे ना. सरांनी ग्राह्य धरलंय त्याला. विश्वास दाखवला नाहीये त्याच्यावर, पण त्याची जिद्द आहे, स्वतःवर विश्वास आहे, सेल्फ कॉन्फिडन्स आहे. माझी भाषा चांगली नसली म्हणून काय झालं, मी काही जगू शकत नाही का, मी काही करू शकत नाही का? पोरगा म्हणला थल थांदाल ते थलतो, सांगाल ते करतो. 20 रामायणाचे ग्रंथ दिले आणि सरांनी सांगितलं पुढच्या लेक्चर पर्यंत यातला एक जरी ग्रंथ विकला ना तर मास्तर नोकरी सोडणार, तुझ्या पायाखालून जाणार. सर नोकरी सोडणार तुझ्या पायाखालून जाणार. सरांचा विश्वास आहे की याला जमणार नाही, याचा विश्वास आहे की मी सराला तोंडावर पाडल्याशिवाय सोडणार नाही. पुढचं लेक्चर भरलं, सरांनी उभा केलं. म्हणे का रे विकले का ग्रंथ? त्याने खाली मान घातली. सर म्हणलं होतं माहीत होतं तुला जमणार नाही. पोरगा म्हणला तर ठगली इकली. सर म्हणले कसं काय? फार सोपं आहे म्हटलं सर. प्रत्येकासमोर जायचो आणि त्याला सांगायचो हे बघा हे रामायण, थातालकर सातारकर, हे बघा हे रामायण, तुम्ही देता का मी वाचून दाखवू? लोक म्हणले दे आणि हो पुढं. तुझ्याकडनं थिता ऐकण्यापेक्षा घेतलेलं बरं. स्ट्रॅटर्जी गणिमी काला, दुनिया झुकती है, जुगाड़े वाला चाहिए. तुमच्याकडे काय कमी आहे हे बघू नका, तुमच्याकडे काय आहे हे बघा.
स्वतःच्या विकनेसला स्वतःची स्ट्रेंथ बनवा. सक्सेस तुमच्या माथ्यावर असेल बहीण म्हणून विश्वास देते, फक्त विकनेसला स्ट्रेंथ बनवा. कमीपणाचा मोठेपणा करायला शिका, जे शिवरायांनी शिवशाहीत केलं. कमी आहे हे बघितलं नाही, हे मोठं कसं करता येईल हे बघितलं. कसं वाढवता येईल, कसा याचा वापर करता येईल, कसा बहिर्जी नाईकच ठेवला, कसे तानाजी मालुसरेच गडावर पाठवले. विचार करा ना, शेलार मामा 76 वर्षाचं वय आहे. शेलार मामांचं वय 76 वर्षाचं आहे, पण ते 76 वर्षाचं म्हातारं 4 माणसं एका ठोक्यात गार करतं इतकी ताकद त्याच्या शरीरात आहे. हे स्वराज्य घडलं रे. शिवा काशीद नावाचा न्हाव्याचा पोरगा मृत्यूच्या पालखीत बसला. 23-24 वर्षाचा तरुण बाण पोरगा मृत्यूला घाबरत नाही. शिवरायांची निवड बघा ना, दिसतोय शिवरायांसारखा, बसवला मृत्यूच्या पालखीत. सुटका करायची आहे स्वतःची, पण सांगितलंय शिवा मृत्यूच्या पालखीत बसलायस, ही पालखी साधी नाहीये. चुकून जरी हाती लागला शत्रूंच्या तर विचार केला नसेल एवढ्या वाईट मरणाने मरशील. पिढी बघा ना तेव्हाची, आत्मविश्वास बघा, दृढता बघा, संयमता बघा, सामर्थ्य बघा, कर्तृत्व बघा. ते तरुण बांड पोरगा विचार करत नाहीये घराबाराचा, विचार नाही करत आई बापाचा, तो विचार करतोय स्वराज्याचा, पुढच्या भविष्याचा, पुढच्या मातीचा, पुढच्या पिढीचा, जे त्याला बघायला भेटणार नाहीये. पण तो सामर्थ्याने शिवरायांना म्हणतोय, राजा काय बोलता हो, अवय जिंदगाने येऊन एकच सपन बघितलं, मला माझी माय म्हणायची शिवराजासारखं दिसतो तो. लय भारी वाटायचं राज, मी आज शिवराजासारखा दिसतोय. अख्या गावाला ओरडू सांगायचं माझं दिसणं शिवराजासारखं. कधीच बघितलं नाही मी राजा तुम्हाला बघावं एवढं एकच सपन बघितलं. अहो ज्या राजाला बघायचं सपन बघितलं त्या राजाला जगायचं भेटलं. किती ताकद आहे या शिवामध्ये, काय विचार करताय राजा. परीक्षा बघताय का राजा. अव किती भाग्यवान आहे मी, लोक माणसं मेल्यावर रडते ती. किती भाग्यवान आहे मी, माणूस मेल्यावर लोक रडते ती. मी जिवंत असताना माझ्यासाठी स्वराज्याचा धनी रडतो. या अजून काय सौभाग्य पाहिजे या शिवाला. अरे हितच तर सगळं भेटलं. या विचारांवर स्वराज्य निर्माण झालं, या समृद्धीवर स्वराज्य निर्माण झालं. आज आमची प्रगती खुंटती आहे, त्याचं कारण आम्ही फार छोटा विचार करत आहे. 500,000वर मतदान करणाऱ्या जाती आपल्या, कसं होणार आहे आपलं. हा ना, आपण पैशासाठी असा साहेब केला ज्याला सही सुद्धा येईना, ते अंगठ मारू मारू 20,000. मास्तर म्हणला साहेब झेंडा वंदन, साहेबला राष्ट्रगीत पाठ नाही, साहेब ह्या करून उभा राहिला. मास्तर म्हणला झेंडी दुरी वाडा, साहेबांना अशी दुरी वडली झेंडा खाली साहेब वर गेला. लोक म्हणले ध्वज चुकला काही की महाराज. हा ना, हिंदवी ध्वज उभा राहायचा होता ना. विनंती आहे, माणसं बघा, कळतंय तुम्हाला, फक्त सत्तेपुढं शहाणपण चालत नाही. वारं वाहतंय तिकडे वाहू नका रे. आपण त्या चारातले नाही, जे खोट्याला खोटं खऱ्याला खरं. आपल्याकडे कसं आहे, सत्य तू सत्य तू सत्य तू विठ्ठला. मला कळतंय तू कोण आहेस, मला कळतंय हे कोणामुळे आहे. लक्षात घ्या, आजची पिढी हे तुमचं वय आहे. विवेकानंद स्वामी सांगतात माझा भारत तरुणांचा आहे आणि माझ्या भारताला तारणाऱ्याची ताकद फक्त तरुणातच आहे, कारण ते तरुणच फक्त त्या भारताला तारू शकतात. तो तरुण आहे. आणि आम्ही ऊंची लोग ऊंची पसंत, कळलं त्यालाच कळलं नाही. इथं बसलेले गोवा गुटखा तंबाखू दारू खाणारे पिणारे हातवरी करा. इतकं व्यसनमुक्त कोण होय का, काही खात नाही. बरं, अरे दादा तोंडाकर बघून कळतं कोण खातून कोण पित. अरे काय वेड्यात काढतं की काय. लहान असले म्हणून काय झालं, पण तेवढं तर कळतंच की. आणि काय पुढच्या पिढीला तुम्ही अनुकरण देणार. एक मान्य कराल माझं, लेकराला पुस्तक वाच वाच म्हटलं, लेकरू कधीच पुस्तक वाचत नसतं. तुम्ही पुस्तक घेऊन बसा, लेकरू शेजारी बसल्याशिवाय राहत नसतं. हे तर संस्कार असतात. इट इज द, लेकर कॉपी करतात रे आपलं. इट इज द फ्युचर, हे भविष्य आहे. 8वीचं पोरगं माझ्यासमोर मावा चोळतंय, म्हणून लाज वाटते का गाबड्या चेटीतला पेंटीत तर ये मावा चोळतो. ती मला म्हणला ए तू कोण, म्हणलं महाराज. ती म्हणला मांडपात. झालं ना कीर्तन, लय ज्ञान नको पाझुळू म्हणला. आपण आपल्या बापाचं ऐकत नाही, झुकेगा नाही साला, तू काय चीज आहे का म्हणला. समोर त्याचा विचित्र करून टाकलं. समोर त्याचा बाप आला, त्याला चोळीला माव्याची बोट पटकन मागं घेतली. म्हणलं का रे आत्ताच म्हणलं तर बापाला घाबरत नाही. ते म्हणलं ए बापाला घाबरणाऱ्यातली अवलाद आपण नाही. म्हणलं मग मागं का घेतली. ते म्हणलं ती यातली अर्धी मागताय म्हणून मागं घेतली. हा कसा निर्व्यसनी होणार आहे. नका रे दादा. सुपारीच्या खंडाचं व्यसन नव्हतं राजाला ना मावळ्यांना. राजे म्हणून राजेच नाही, मावळ्यालाही नव्हतं. शुद्ध शाकाहारी मावळे होते. शिवराज्याभिषेकाच्या वेळेस जेव्हा इंग्रज आले तेव्हा सांगितलं मांसाहार गडाच्या खाली पुरवला जाईल. गडावर
सनातन धर्म जपणारे राजे होते, तुकोबारायांचं कीर्तन ऐकणारे राजे होते. हिंदवी स्वराज्य कीर्तनाच्या जोरावरच उभा आहे. कीर्तन समजून घ्या, विनोदाची झालर आहे, मूळ गाभा अध्यात्म आहे. तुम्हाला पचावा म्हणून विनोद करतो आम्ही, ते मनोरंजन नाहीये. पण लोकांना कीर्तन कळत नाहीयेत. काही काही माणसं खुशाल फोन करून म्हणतात, हा ते तुमचा प्रोग्राम ठेवायचा होता. दादा मी कीर्तन करते, प्रोग्राम वेगळा असतो. हे व्यासपीठ आहे, तो मंच आहे. हा पाखा आवाज आहे, ती डुलकी. हा विनय, ती तुंतुन आहे. ह्यो महाराज आहे. ते तुम्हाला मी सांगायची गरज नाही. कीर्तनाचं सामर्थ्य सांगतं. मी विचारलं तुकोबांना काय कीर्तनात. तुकोबाराय म्हणले गाढवाचे घोडे आम्ही करू दृष्टी पुढे. गाढवाचं घोडं करायची ताकद या कीर्तनात आहे. ते म्हणले महाराज तोंडाला येतं, आतापर्यंत ऐकलं म्हणून काही बोलत जाऊ नका, लॉजिकली बोलत जा. गाढवाचं कुठं घोडं होतं का? सातारकर, गाढवाचं घोडं होतं का? तुकोबा म्हणतात म्हणजे होतं, खोटं आणि होतं करून दाखव दे. डोळे जागा. तुम्हाला गाढवाचं घोडं बघायचं ना, विश्वास ठेवा, डोळे जागा. झाकले, उघडा. जे दिसलं ते गाढवाचं घोडंच आहे. अरे येडे आम्ही गाढवच आहे, अशी काही अक्कल नाही आम्हाला. पण साध्या माणसाला महाराज करायची ताकद या विठ्ठलाच्या नावात आहे. ह्या शिवडीलाला कीर्तनकार करायची ताकद त्या विठ्ठलाच्या नावात आहे. नाहीतर काय आहे रे आपल्याकडे? काहीच ताकद नाहीये, काहीच नाही. तो सगळा जगाचा. कबीर महाराज म्हणतात बघा, मीरा आपकी कृपा से सब काम हो रहा है, करते हो तुम कन्हैया मेरा नाम हो रहा है. मेरा आपकी कृपा से सब काम हो रहा है, मेरा आपकी कृपा से सब काम हो रहा है. काय चाललंय? मेरा आपकी कृपा से सब काम हो रहा है, मेरा आपकी कृपा से सब काम हो रहा है. कुणीतरी विचारलं, काहीच नव्हतं हो त्याच्याकडे, काहीच नव्हतं. आज बंगलेत, गरिबी होती, आज श्रीमंती आहे. लोक ओळखत नव्हती, आता ओळखत नाही असं कुणी नाही. कसं?